नमस्कार मित्रांनो, राजन समोर आला चक्क आता ह्या माजुरड्या कामिनीचा खरा चेहरा. तर राजन काय करतो ह्या कामिनीसोबत, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पुढे पाहाचाल आता की राजन हा सगळ्यात मोठा भयंकर चिडलेला असतो, कारण की राजनला कळतं की त्याच्या गौरीला त्याच्यापासून लांब करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून म्हणजेच ही माजुरडी कामिनी आहे. पण त्यावेळेस मात्र कामिनी म्हणत असते की अरे राजन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, कारण की मी असं का करेल, मला तर वाटतं उलट ती सापडावी म्हणून. राजन म्हणतो की खोटं बोलू नको, मला सगळं काही सत्य समजलेलं आहे. कारण की तुम्ही पुढे पाहाचाल की आपली गौरी राजनला सगळं काही सत्य सांगते आणि म्हणते की मी त्या घरात लगेच येत नाही, कारण की जोपर्यंत ती बाई त्या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत मला आणि माझ्या मुलीच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका आहे. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर राजन म्हणतो की आधी हिचा बंदोबस्त लावतो आणि नंतर बघू काय करायचं ते. त्यावेळेस मात्र कामिनी, रागिनी ह्या सगळे काही नाटकं करत असतात आणि म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही असं कसं आईवरती डाऊट घेऊ शकता, असं रागिनी म्हणत असते. पण राजनला पूर्णपणे विश्वास असतो की माझी गौरी खोटं बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे आता कमळीला देखील माहीत नसतं की तिची आई म्हणजेच खरी गौरी आहे. तर बिचारी कमळी राजन सरांना परत मदत करत असते त्यामध्ये, कारण की तिला माहीत असतं की कामिनीचा सगळ्यात मोठा हात आहे म्हणून. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की ऋषी सर आणि सोबतच नयनतारा देखील खूप टेन्शनमध्ये असतात, कारण की त्यांच्या घरची साधनाताई जी होती म्हणजेच ती आता पूर्णपणे गायब झालेली आहे, तिच्याबद्दलच्या काहीच अपडेट त्यांना भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे ते देखील प्रचंड घाबरून गेलेले असतात. त्यांना कळत नसतं की ते अशा अचानक गेल्या कसं काय आणि त्या कोणालाच कसं काय सापडत नाही. त्याच्यामुळे ते देखील सगळेजण खूप घाबरलेले असतात. तर आता फायनली मित्रांनो, अन्नपूर्णा आजी ह्या कामिनीला चांगला चोप देते आणि म्हणते की खरं खरं सांग, तू आत्तापर्यंत काय काय केलं. त्या ठिकाणी आता पोलीस देखील येतात आणि ह्या कामिनीची चांगलीच वरात काढतात, कारण की मित्रांनो हिचा सगळा काही खरा चेहरा आणि पर्दाफाश सगळ्यात मोठा बाहेर येणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला तुमची स्किन जर ब्राईट करायची असेल तर तुम्ही हा पिलग्रामचा जो तुम्हाला फेसवॉश दिसतोय हा तुम्ही खरेदी करू शकता. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. तर एकदा नक्की क्लिक करा आणि खूप सारे ऑफर्स देखील चालू आहेत. तर मित्रांनो, फायनली या कामिनीचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला आहे. त्याच्यामुळे आता राजन ह्या कामिनीसोबत काय करतो हे पाहणं रंजक ठरेल, कारण की मला तर असं वाटतं की गौरीने त्या ठिकाणी यावं आणि तिने स्वतःहून हिला शिक्षा करावी, कारण की जसा जसा त्रास तिला दिला आहे ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त ह्या कामिनीला आणि सोबतच या रागिणीला त्रास झाला पाहिजे. कारण की ह्यांनी जो काही पैशासाठी जो काही थाट मांडला होता ना, आता तो सगळा काय त्यांचा उतरलेला आहे. तर नक्कीच पुढे काय घडतं बघूया. पण मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, कारण की त्या ठिकाणी तुमच्यासाठी खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत.